हॅलो फ्रेंड्स, नवोदय स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020बद्दल संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत. मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये कोणकोणते शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. तर पहिला बदल आहे 10वी बोर्ड रद्द होणार आहे. त्याचबरोबर 9वी ते 12वी संपूर्ण परीक्षा ह्या सेमिस्टर वाईज होणार आहेत. त्यानंतर तिसरा बदल 6वीपासूनच विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर कोडिंग ॲप बनवणे याविषयीची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण बनण्यासाठी आता कमीत कमी अर्हता ही 4 वर्षे B.Ed असणे अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर वय वर्ष 3 वर्ष ते 2री पर्यंत संपूर्ण NCERT हे अभ्यासक्रम बनवणार आहेत. या विविध गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तर चला मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020बद्दल अजून अधिक माहिती घेऊया. या ठिकाणी बघा, मानव संसाधन व विकास मंत्रालय, त्यालाच मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हा एक मंत्रालय आहे आणि या मंत्रालयाचं मुख्य कार्य आहे केंद्र स्तरावर शिक्षणाचा विकास करणे. हा मानव संसाधन विकास मंत्रालयाचं मुख्य ध्येय आहे. त्याचबरोबर सध्याचे मानव संसाधन विकास मंत्रालय चे मंत्री कोण आहेत तर रमेश पोखरियाल, म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंत्री हे रमेश पोखरियाल हे आहेत. त्यानंतर मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कधी झाली तर 26 सप्टेंबर 1985 रोजी स्थापन झाली. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यासाठी केंद्र सरकारने जून 2017 रोजी डॉक्टर के कस्तुरीरंजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती आणि या डॉक्टर के कस्तुरीरंजन समितीच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 स्वतंत्र भारताची तिसरी राष्ट्रीय शिक्षण आयोग आहे. म्हणजेच मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वप्रथम 1968 रोजी आलं होतं आणि त्यावेळेस तत्कालिक पंतप्रधान इंदिरा गांधीजी होते. त्यानंतर दुसरं आलेलं आहे 1986 हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं आणि त्यावेळेस तत्कालिक पंतप्रधान होते राजीव गांधी. आणि त्यानंतर हा तिसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, हे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. त्यानंतर मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शालेय शिक्षणात झालेले बदल, म्हणजे कोणकोणते शालेय शिक्षणामध्ये बदल होणार आहेत त्याविषयी आपण माहिती घेऊया. मित्रांनो, माहिती घेण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवोदय स्कॉलरशिप यूट्यूब चॅनल समोरील सबस्क्राईब या बटनाला क्लिक करून बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. मित्रांनो, त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये 5+3+3+4 हा आकृतिबंध लागू होणार आहे. बघा मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार 10+2 हा आकृतिबंध होता. 10 म्हणजे 10वी पर्यंतचा संपूर्ण सिलेबस स्टँडर्ड आणि त्यानंतर 11वी 12वीचे हे 2 म्हणजेच 10+2 हा आकृतिबंध लागू होता. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये 5+3+3+4 हा आकृतिबंध संपूर्ण देशाला लागू होणार आहे. तर आपण 5+3+3+4 हा नेमका काय आकृतिबंध आहे याविषयी माहिती घेऊया. बघा, सुरुवातीचे 5 इयर म्हणजेच त्यामध्ये 2 डिवाइड झालेले की सुरुवातीचे 3 वर्ष आणि नंतरचा पहिली आणि दुसरीचे असे 2 वर्ष, बरोबर. तर सुरुवातीला जेव्हा मूल 3 वर्ष कंप्लीट होईल तर तो मूल अंगणवाडीमध्ये जाणार आहे. त्यानंतर पूर्व प्राथमिक शिक्षण घेणार आहे आणि हे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो पहिली आणि दुसरीला जाणार आहे. म्हणजेच अंगणवाडीचे 3 वर्ष आणि पहिली दुसरीचे 2 वर्ष असे एकूण 5 वर्षचा हा टप्पा राहणार आहे. आणि या पहिल्या टप्प्याला फाउंडेशन स्टेज म्हणजेच पायाभूत टप्पा असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्याचं वय आहे 3 ते 8 वर्ष. त्यानंतरचा दुसरा टप्पा आहे 3 वर्ष. आता हा 3 वर्षालाच या टप्प्याला नाव दिलेलं आहे पूर्वाध्ययन म्हणजेच प्रिपॅरेटरी स्टेज असं म्हटलं गेलं आहे आणि याचं वय आहे बघा या ठिकाणी 8 वर्ष म्हणजे तो दुसरीला. मग त्यानंतर 3री ते 5वी असे 3 वर्ष, 3री 4थी आणि 5वी हा 3 वर्षाचा टप्पा असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्याला पूर्वाध्ययन हा लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतरचा 3
म्हणजेच आहे पूर्व माध्यमिक स्तर, त्यालाच मिडल स्टेज असं म्हटलं गेलं आहे. आणि हा मिडल स्टेज इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत असणार आहे. त्यानंतर 4 शेवटचा 4 म्हणजेच माध्यमिक स्तर असणार आहे आणि माध्यमिक स्तराला सेकंडरी स्टेज असं म्हटलं गेलं आहे. आणि सेकंडरी स्टेज हे इयत्ता 9वी ते 12वी, 9वी 10वी 11वी आणि 12वी असे 4 वर्ष माध्यमिक स्तराचे असणार आहेत. बघा मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये 5+3+3+4 असे एकूण 4 टप्पे पाडण्यात आलेले आहे. पहिला टप्पा आहे पायाभूत टप्पा, दुसरा आहे पूर्वाध्ययन, तिसरा आहे पूर्व माध्यमिक आणि चौथा आहे माध्यमिक स्तर. त्यानंतर पाहूया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शालेय शिक्षणात कोणकोणते बदल होणार आहेत याविषयी बघा. वय 3 ते 8 म्हणजेच पहिला जो पायाभूत टप्पा होता म्हणजेच त्याला आपण फंडामेंटल जो टप्पा होता, तर त्या टप्प्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम NCERT बनवणार. म्हणजेच एकंदरीत अंगणवाडीचा आणि पहिली दुसरीचा संपूर्ण सिलॅबस अभ्यासक्रम हा NCERT यानंतर बनवणार आहे. त्यानंतर दुसरा बदल होणार आहे वय 3 ते 8 म्हणजेच वय 3 ते दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम हा ॲक्टिव्हिटी बेस्ड असणार आहे संपूर्ण आणि उपक्रमावर आधारित असणार आहे. त्यानंतर तिसरा बदल होईल ECCE. ECCEचा लॉंग फॉर्म होतो अर्ली चाइल्डहूड केअर एज्युकेशन. म्हणजेच विद्यार्थी जेव्हा अंगणवाडीमध्ये असणार आहे तर अंगणवाडीमधील शिक्षक देखील अतिशय ॲक्टिव्ह असणे अतिशय आवश्यक आहे. तर त्यासाठी केंद्र सरकार अंगणवाडी शिक्षकांना हा विविध प्रकारचे उपक्रम आणि प्रशिक्षण देणार आहेत या ECCE प्रणाली अंतर्गत. त्यानंतर इयत्ता 6वी पासून कम्प्युटर कोडिंग सुरू होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे काही प्रगत राष्ट्र आहेत जसे की चीन, अमेरिका, त्या देशामध्ये 6वी पासूनच कम्प्युटर कोडिंग हा कोर्स दिला जातो. तर त्या अनुषंगाने भारतामध्ये देखील 6वी पासूनच विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं नॉलेज देऊन कोडिंग हा प्रक्रिया शिकवणार आहेत. आता कोडिंग म्हणजेच काय की कम्प्युटरवर बेस्ड विविध गेम्स असो, ॲप्लिकेशन्स असो, कशा प्रकारे तयार करायचे आहेत हे इयत्ता 6वी पासूनच प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. त्यानंतर बघूया 6वी पासून व्यावसायिक शिक्षण व आंतरवासिता. मित्रांनो, 6वी पासूनच विद्यार्थ्यांना व्होकेशनल एज्युकेशन दिलं जाणार आहे. महात्मा गांधीजीचं ध्येय होतं की मूलोद्योगी शिक्षण, विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण द्या, म्हणून महात्मा गांधीजींनी सर्वात जास्त फोकस गेलं होतं. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पासून 6वी पासूनच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिलं जाणार आहे. व्यावसायिक शिक्षण म्हणजे सुतारकाम, वेल्डिंग, फिटर, त्यानंतर नावीकाम असे विविध व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांना 6वी पासूनच मिळणार आहे आणि मिळणार असून त्याचबरोबर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप म्हणजेच आंतरवार्षिकता देखील विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. त्यानंतरचा बदल बघूया. 9वी ते 12वी पर्यंत सेमिस्टर असणार आहेत. मित्रांनो, पहिलं 9वीला आपण वार्षिक परीक्षा होत होती आणि वार्षिक परीक्षेवरच विद्यार्थ्यांची प्रगती ठरवली जात होती. परंतु आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये 9वी ते 12वी पर्यंतच्या परीक्षा या सेमिस्टर वाईज होणार आहेत. म्हणजेच वर्षातून 2 वेळेस होणार आहेत. त्यानंतरचा बदल पाहूया. 9वी ते 12वी विषय आवडीनुसार. मित्रांनो, पहिले काय होत होतं, 10वी पर्यंतचा जो काही सिलॅबस आहे ह्या महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थ्यांना एकच लागू होता. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये काही बदल करण्यात आलेला आहे की विद्यार्थी 9वी ते 12वी पर्यंतचे कोणतेही विषय निवडू शकतो. विद्यार्थी एक उदाहरण घेऊया. विद्यार्थी आता 11वीला आहे, तर 11वीला विद्यार्थी जेव्हा जाईल तर तो विद्यार्थी राज्यशास्त्राचा पण विषय घेऊ शकतो, जीवशास्त्राचा पण विषय घेऊ शकतो किंवा एखादी अकाउंटचा पण विषय घेऊ शकतो. म्हणून 9वी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार तो विषय निवडू शकण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्यानंतर पाहूया. आता आपण प्राथमिक शाळेमध्येच म्हणजे शालेय जीवनामध्ये काय काय बदल होणार आहेत ते बघितलं. तर आत्ता आपण उच्च शिक्षणात कोणकोणते बदल होणार आहेत याविषयी माहिती घेऊया. तर मित्रांनो, MPhil रद्द करण्यात येणार आहे. MPhil मास्टर ऑफ फिलॉसॉफी. त्यानंतरचा बदल होईल पदवी ग्रॅज्युएशन नंतर डायरेक्ट PhD करता येणार आहे. मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपणाला पहिले MPhilची परीक्षा द्यावी लागत होती आणि MPhil पास झाल्यानंतर परत आपणाला PhD करावं लागत होतं. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये पदवी झाल्यानंतर डायरेक्ट आपण PhD डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी करता येणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, सर्वात मोठा बदल उच्च शिक्षणात कोणता बदल आहे. तर बघा, ग्रॅज्युएशन 3 वर्ष किंवा 4 वर्षाचा असतो.
उदाहरणार्थ बघा, BA, बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ सायन्स अँड बॅचलर ऑफ कॉमर्स. जेव्हा विद्यार्थी 10वी कंप्लीट होतो आणि जेव्हा तो 11वीत प्रवेश करतो, तर विद्यार्थी हा एकच विषय एकच स्ट्रीम निवडत होता. जसे की एक BA निवडला, नंतर BScला त्याला जाता येत नव्हतं किंवा BComमध्ये जाता येत नव्हतं. परंतु या ठिकाणी काय बदल झालेला आहे ते बघूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी समजा एक उदाहरण घेऊया की मी BAला आहे. BAचं मी फर्स्ट इयर कंप्लीट केलं तर मला बोर्ड हा सर्टिफिकेट देणार आहे. त्यानंतर जर BA मी सक्सेसफुली 2 वर्ष कंप्लीट केलं तर डिप्लोमा देणार. त्यानंतर BA मी सक्सेसफुली 3 वर्ष कंप्लीट केलं तर डिग्री देणार. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये काय होतं मित्रांनो, मागील शैक्षणिक धोरणामध्ये, तर समजा मी BA 2 वर्ष कंप्लीट केलो तर मला कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट मिळत नव्हतं. परंतु या शैक्षणिक धोरणामध्ये जेवढे वर्ष तुम्ही कंप्लीट करणार आहात त्यानुसारच तुम्हाला सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि डिग्री देऊ केली जाणार आहे. बरोबर आहे. मग त्यानंतर 4था वर्ष जो असेल तो फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरवर रिसर्च म्हणजे संशोधन असणार आहे. अशा प्रकारचा बदल करण्यात आलेला आहे. आणि बघा मित्रांनो, समजा BA मी कंप्लीट केलेला आहे, एकच वर्ष पूर्ण केलेलं आहे. अजून एक उदाहरण घेऊया आपण. समजा मी BA फर्स्ट इयर केलेलं आहे आणि मध्येच मला कंटाळा आला की मला BA फर्स्टमध्ये काही इंटरेस्ट येत नाही. जेव्हा मी सेकंड इयरला स्टार्ट करेल त्यावेळेस मला फर्स्ट इयर कंप्लीट केल्यास सर्टिफिकेट मिळालं. मग इथून मी डायरेक्ट जम्प केलो BScला आणि BScला मी फर्स्ट केल्यानंतर BSc देखील सर्टिफिकेट मिळणार आहेत. म्हणजेच काय आहे की उच्च शिक्षणात महत्त्वाचा बदल मल्टी एंट्री अँड मल्टी एक्झिट हा एक प्रणाली लागू करण्यात येणार आहे. ते आपण पुढे बघूया. बघा मित्रांनो, मल्टी एंट्री अँड मल्टी एक्झिट सिस्टीम ही उच्च शिक्षणात राबवली जाणार आहे. आता मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट म्हटलंच काय, समजा उदाहरणार्थ मी BA फर्स्ट इयर आहे आणि 2 वर्ष कंप्लीट केले. मी BAला आहे आणि मी 2 वर्ष कंप्लीट केले, मला डिप्लोमाही मिळालेला आहे. परंतु 2 वर्ष कंप्लीट केल्यानंतर काही कारणास्तव मी BA सेकंड इयर सोडून दिलं. परत मला असं वाटलं की मी BAपेक्षा मी BScमध्ये करू शकतो. तर त्यावेळेस मित्रांनो, हे 2 वर्ष झाल्यानंतर मी BSc ही फर्स्ट इयर करू शकतो. यामध्ये कोणतंच बंधन नाही. तुम्ही BA करा, BSc करा किंवा BCom करा. म्हणजे मल्टी एंट्री म्हणजे कोणत्याही स्ट्रीममध्ये तुम्ही एंटर करू शकता आणि त्या स्ट्रीममधून तुम्ही एक्झिट पण होऊ शकता. म्हणूनच मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट सिस्टीम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पासून लागू होणार आहे, या धोरणापासून. त्यानंतर बघूया मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षक या क्षेत्रामध्ये नेमकं काय बदल होणार आहे. शिक्षक होण्यासाठी शैक्षणिक अर्हता कमीत कमी 4 वर्ष B.Ed असणे अतिशय आवश्यक आहे. पहिले काय होतं मित्रांनो, मागील शैक्षणिक धोरण 1986 नुसार आपणाला 12वी कंप्लीट झाल्यानंतर आपण D.Ed करत असतो. D.Ed 2 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर आपण शिक्षक पात्रतासाठी व्हॅलिड होतो. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी आता शैक्षणिक अर्हता ही कमीत कमी 4 वर्ष असणे, B.Ed असणे अतिशय आवश्यक आहे. एकंदरीत जर आपण विचार केला तर D.Ed ही आता कालबाह्य झालेलं आहे. त्यानंतरचा दुसरा बदल बघूया, TET. NRA म्हणजेच TET म्हणजेच काय, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. ही परीक्षा NRA म्हणजेच नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी द्वारे घेतली जाणार आहे. म्हणजेच D.Ed कंप्लीट झाल्यानंतर TET ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर टेट ही परीक्षा द्यावं लागत होतं. TAIT, टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट. आणि टेटनुसारच जो विद्यार्थी जास्त स्कोरिंग करेल त्यानुसार त्या शिक्षकांना नियुक्ती दिली जात होती. परंतु TET पास झाल्या, TETची परीक्षा कोण ऑर्गनाईज करणार आहे, तर NRA करणार आहे, नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी. या ठिकाणी लक्षात ठेवावे. त्यानंतर तिसरा मुद्दा पाहूया, TET परीक्षेची काठिण्य पातळी. मित्रांनो, TET ही परीक्षा 10वी या बेसवरच घेतली जात होती आतापर्यंत. परंतु TET परीक्षेची काठिण्य पातळी ही 10वीवरून 12वी वाढली जाणार आहेत. म्हणजे 12वीपर्यंत कोणत्याही सिलेबसवरचा प्रश्न या TETमध्ये विचारला जाणार